स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. राग बघा, आपल्याला जेव्हा राग येतो ना तेव्हा आपली सद्विवेक बुद्धी कमी पडते, आपली विचार करण्याची क्षमता कमी होते, आपले हार्टबीट्स वाढतात, आपण नको ते कृत्य करून बसतो आणि नंतर पस्तावतो. हा राग अतिशय वाईट आहे हे आपल्याला कळतं पण वळत नाही. तर हा राग आपण योग्य ठिकाणी राग आला पाहिजे, नाही तर जसं सापाला सांगितलं की तू कोणाला काही करू नको तर तो गप्प बसायला लागला, तसं त्याला मारायला लागली. तर तेव्हा त्याला ऋषीमुनींनी सांगितलं नाही तू फुत्कारायचंय. तसं आपण थोडासा खोटा का राग दाखवला पाहिजे, पण त्या रागावर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी आपला असा तयार आहे. आजशी तुमचं एकदम जवळ झाली असेल, खूप प्रेमाने तुम्ही त्याच्याकडे बघत आहात. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या आणि डोळे उघडा आणि आपल्या प्रतिमेकडे बघा आणि तिला सांगा की आजपासून मी माझा राग सोडत आहे. 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 मी चिडचिड करणार नाही. मी चिडचिड करणार नाही. मी चिडचिड करणार नाही. उगाचच वैतागणार नाही. उगाचच वैतागणार नाही. उगाचच वैतागणार नाही. दुसऱ्याला बोलताना क्षणभर थांबून बोलेन. दुसऱ्याला बोलताना क्षणभर थांबून बोलेन. दुसऱ्याला बोलताना क्षणभर थांबून बोलेन. जर त्यातूनही मला राग आला, जर त्यातूनही मला राग आला, जर त्यातूनही मला राग आला तर मी 3 वेळा डीप ब्रीदिंग करेन आणि शांत होईल. आणि आजपासून या रागावर मी नियंत्रण मिळवत आहे. या रागावर मी नियंत्रण मिळवत आहे. या रागावर मी नियंत्रण मिळवत आहे. पुन्हा डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या. ही सर्व वाक्य अनुभवा. तुमच्या प्रत्येक बॉडीमध्ये, पार्टमध्ये ती भिनली आहेत आणि तुम्ही त्या कृतीमध्ये सामील झालेले आहात. धन्यवाद त्या आरशाला, धन्यवाद तुम्हाला, धन्यवाद तुमच्या बॉडीला आणि थँक्यू.